हम्म. हम्म. बरोबर आहे. त्यामध्ये तसंच करणार आहे. बघा क्वेश्चन नंबर 3 आपल्याला सोडवायचं आहे. इन वन ग्रुप ऑफ स्टुडंट्स 10% स्टुडंट्स गॉट 0 to 20 मार्क्स. 10% मुलांना 0 पासून 20 पर्यंतचे गुण मिळालेले आहेत. 20% स्टुडंट्स गॉट 20 to 40 मार्क्स, म्हणजे 20% मुलांना 20 पासून ते 40 पर्यंतचे गुण मिळालेले आहेत. आणि 35% मुलांना काय मिळालेले आहेत? 40 पासून 60 पर्यंत गुण मिळालेले आहेत. आणि 20% मुलांना 60 ते 80 पर्यंतचे गुण आहेत. आणि उरलेले जे 30 मुलांना 80 ते 100 गुण मिळालेले आहेत. मग आता हे सगळं टक्केवारीमध्ये दिले. आपल्याला टक्केवारीमध्ये बघायचं नाही, आपल्याला ओरिजिनल त्यांचे आन्सर काढायचे. म्हणजे 10% म्हणजे किती, 20% म्हणजे किती, 35% आणि 20%. आता पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, हे जर डिस्ट्रीब्युशन टेबल जर काढायचं असेल तर एकूण विद्यार्थी आपल्याला माहित पाहिजे. मग तर आपण काय करायचं आहे, सपोज टोटल स्टुडंट्स काय म्हणायचं, आर एक्स. सपोज टोटल स्टुडंट्स आर एक्स. समजा एकूण विद्यार्थी किती आहेत, एक्स आहेत. समजा एकूण विद्यार्थी किती आहेत, एकूण विद्यार्थी एक्स आहेत. आता टोटल विद्यार्थी एक्स आहेत. या एक्स पैकी किती टक्के मुलं, 10%. मग कसं काढायचं सांगा, 10% ऑफ एक्स. चालतंय, तेच करायला. परत काय आलं, नंतर काय करायचं, 20% ऑफ एक्स. परत काय करायचं, हा काय करायचं, 35% ऑफ एक्स. आणि काय करायचं, 20% झालं का सगळं एक्स. प्लस त्यामध्ये परत 30 आहे तसं ऍड करायचं. आणि टोटल किती झाले मुलं, एक्स झालं. काय काय केलं सांगा आता आपण. हे टक्केवारीमध्ये होतं म्हणून आपण काय केलं, एक्सचे 10%, एक्सचे 20%, एक्सचे 35%, एक्सचे किती आलं, 20%. आता यामध्ये टोटल जर आपण बेरीज केली तर किती होते बघा, यामध्ये 10, 20, 35 आणि किती झाले ते टोटल बघा किती होतात. तुम्ही ह्याची डायरेक्ट बेरीज केली तर चालते, किंवा प्रत्येकाचं काढून सेपरेट आन्सर काढलं तरी पण चालते. मग चला आता 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 85% होते. मग काय येणार, 85% ऑफ एक्स प्लस किती आलं त्यात 30 इज इक्वल टू काय झालं, एक्स झालं. आता ह्यामध्ये 85/100 आलं. 85/100 गुणिले काय केलं, एक्स. आधी किती आलं, 30 बरोबर काय आलं, एक्स. आता आपण यामध्ये भाग लावा किंवा ह्याला छेद समान करून घेऊ शकताय. इथं काय आलं सांगा, 85x आलं. इथं कितीनं गुणू शकता तुम्ही, 100 जर गुणला तर किती होते सांगा जरा. इथं 3000 होते टोटल. आणि छेद किती आला आपला, 100 आला बरोबर एक्स. चला इथं काय केले सांगा, इथं छेद खाली पण 100 गुणलं आणि वरती पण 100 गुणलं. आता हे छेद 100 इकडे गेलं काय होते, गुणाकार होणार. म्हणजेच 85x बरोबर इथे किती आलं, 100x प्लस इथे किती राहणार आहे सांगा आता आपल्याकडे, इकडे ते तिकडेच पाठवा. अधिक 85 इकडे एक स्टेप वाढवतो बघा मी इथं. 85x परत काय आलं, वजा 100x होते. आणि इकडं बरोबर काय होते, वजा 3000. चला मी डायरेक्ट स्टेप कशी काय केली सांगा. भागिले होतं, इकडे गेलं गुणाकार केलं. गुणाकार झाल्यानंतर 100x अधिक 100x इकडे काय होते, मग अधिक 3000चं काय झालं इकडं, वजा 3000. 100x मधून 85x गेले, किती उरले, वजा 15x. आणि इथं आलं वजा 3000. चला भाग लावा, वजा वजा कॅन्सल, 15 दुनी 30. म्हणजे उत्तर x बरोबर 200 आलं आपलं. उत्तर किती आलं, म्हणजे टोटल आपण जी मुलं आहेत ती किती काढली, 200 मुलं काढलेले.
आता प्रत्येकाची आपल्याला हे काढायचं 10% म्हणजे किती, आता ह्याचे 10% म्हणजे किती येणार, हा आता प्रत्येकच काढायचं 10% म्हणजे किती 10% ऑफ कुणाचं काढायचं 10% ऑफ 200 ह्याचं 10% काढायचं, मग कसं ना सांगा 10/100 गुणिले किती 200, मग खालचे 2 शून्य कट वरचे 2 दोन्ही 20 आलं फक्त, बरोबर आहे किती आलं 20. परत 20% ऑफ याचं 20% काढायचं, मी डायरेक्ट करतोय 20% म्हणजे कसं काढायचं सांगा, ऑफ 200 किती आलं 20/100 गुणिले 200, मग किती आलं खालचे 2 शून्य कट वरचे 40 आलं. असं प्रत्येकाचं आपल्याला कॅल्क्युलेशन करत जायचंय. परत आता काय करायचं 35% काढायचं, किती काढायचं 35% ऑफ एक्स म्हणजे 200चं किती आलं सांगा 35/100 गुणिले 200 वरचे 2 शून्य कट आणि 35 दोन्ही काय आलं 70. तर चौथा पॉईंट काय येणार आपला, परत 20% आलेला आहे, 20% आपण काढले ना मग असे, परत ते डायरेक्ट लिहा मग 200 किती आलं उत्तरायचं 40, ऑलरेडी आपण काढलेलं आहे. आणि पाचवं काय 30 ते डायरेक्ट दिलेलं आहे, डायरेक्ट दिलेलं आहे. मग ह्याचा आपण चार्ट बनवू शकतो, याचा आपल्याला याचा चार्ट बनवायचा आहे. असा आता कसा चार्ट बनवायचा आहे जरा मला सांगा, काय काय करणार याला, हे हे असं होते आतमध्ये टच होत नाही लोक. तर आता जो चार्ट आपल्याला काढायचा आहे तो इथं वरती घेते. ह्याच्यानुसार बघा टोटल मुलं किती आली आपली 20 40 70 40 आणि 30. तो आपल्याला चार्ट असं इथं काढून घेऊया. जर आता काय करायचं आपल्याला 0 ते 20 मार्क मिळालेले किती आहेत, 0 ते 20 मार्क मिळालेले किती आहेत, परत 20 ते किती 40 40 गुण मिळालेले किती आहेत, परत 40 ते 60 गुण मिळालेले किती आहेत, परत 60 ते 80 गुण मिळालेले किती आहेत, आणि 80 ते किती येणार 100, 80 ते 100 गुण मिळालेले किती आहेत. तर आता 0 ते 20 गुण मिळालेले किती सांगितले आपल्याला 20 आहेत, इथं 40 आहेत, पुढं 70 आहेत, इथं 40 आणि परत 30. टोटल हे किती झाले सांगा 200 झाले. काय झाले, म्हणजे आता आपला ह्याचा आपण काय करू शकतो बघा, ग्रुप्ड फ्रिक्वेन्सी टेबल त्याला वर्गीकृत वारंवारता सारणी आपली तयार झालेली आहे. नंतर आपल्याला बहुलक काढायचं आहे, हे झालं पहिल्याचं उत्तर. चला याचा फॉर्म्युला सांगा मोडचा, मोड इज इक्वल टू सांग एल प्लस F1 पुढं F0 पुढं 2F1 मायनस F0 आणि F2 इंटू H. हा आपण हा घेतला गट 40 ते 60, हाच का घ्यायचा सांगा, पण याची फ्रिक्वेन्सी काय आहे जास्तीत जास्त आहे. याला काय म्हणायचं मी सांगा F1 हा झाला F0 आणि हा झाला F2, हा झाला तुमचा हा लोअर क्लास लिमिट, आणि याचा जो डिफरन्स असतो तो तुमचा काय असतो H असतो. H किती येणार तुमचा 20 येणार, L किती येणार 40 येणार. चला आता किमती ठेवा यामध्ये, L किती आपलं सांगा लोअर क्लास लिमिट 40 आहे, प्लस F1 किती आपला 70, F0 किती आहे 40 छेद 2 गुणिले F1 2 गुणिले 70 आलं, वजा F0 किती आहे सांगा 40 डबल आहे ना 40 वजा 40 आणि गुणिले H. जर तो बॉक्स व्यवस्थित काढा, थांबा नाही पूर्ण ते एकत्र पाहिजे. एल किती घेतलं आपण 40 अधिक
जरा बॉक्स मोठा काढायचा. गुणिले एच आहे. एच म्हणजे किती घ्यायचं आपल्याला सांगा. एच किती घेतले 20 घेतलेला आहे. F1 किती आहे 70. 70 वजा F0 40. 2 इंटू 70 F1. F0 किती आहे आपल्याकडे 40 आणि F2 पण किती आहे 40 आहे. असा गट तयार व्हायला पाहिजे. असा गट तयार व्हायला पाहिजे. तर आता यामध्ये जी क्रिया करणार आहोत आपण इकडे पुढे घेऊया. इथं काय काय यांना जरा सांगा. मोड इज इक्वल टू इथं वरती गेलोय बघा 40 आहेत ना. 70 मधून 40 गेले किती उरले 40 अधिक 30 उरले वरती. खाली काय ना जरा सांगा. 70 2 140. 140 मधून वजा 80 झाले किती उरले 60 आले. डायरेक्टच केलेले ते. इंटू किती आहे 20. चला वरचा शून्य कट खालचा शून्य कट. बे के बे बेत्रिक 6 भाग गेलेला इथं. आता 40 आणि हे झाले किती 10. 40 आणि 10 40 प्लस 10 किती झाले 50. चला 40 प्लस 10 कसं काय आलं इथं. कारण 30 ला 3 भागला किती येते 10 येते आणि 40 आणि 10 50. म्हणजे मोड किती आलं तुमचं 50 आलं. इथं कॅल्क्युलेशन कसं केलं कळालं का. 140 मधून हे मायनस मायनस प्लस होते 80 आलं. 140 मधून 80 गेले 60 उरले म्हणून आपण इथं 60 घेतले. वरचा शून्य कट खालचा बे के बे बेत्रिक 6 आणि 3 10 30. हे 40 इकडचं आम्हाला टोटल मोड आपलं जे बहुलक आलेलं आहे ते किती आलेलं आहे सांगा 40 आलेलं आहे. सॉरी 50 आलेलं आहे. लक्षात ठेवा ते.